राजीनाम्याची मागणी होत होती. अंजली दमानिया देखील राजीनामा मागतायत आणि थोड्याच वेळात ते अजित पवारांची भेट घ्यायला अंजली दमानिया. हे बघा, धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी स्वतः काय मागितलेला नाही, परंतु त्यांच्या पक्षाचे प्रकाशदादा सोळंके यांनी मात्र मागितलं, अंजली दमानियांनी मागितलं. आणि जे विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत त्या मोर्चामध्ये सुद्धा राजीनाम्याच्या डिमांड येत आहेत, परंतु मी स्वतः अजून त्या निष्कर्षापर्यंत गेलो नाही. कारण आकांचा संबंध या केसमध्ये आहे का नाही हे क्लिअर न होता आपण त्यांच्यावरती म्हणजे हे करणं, टिप्पणी करणं उचित होईल असं मला वाटतं. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे. तुम्ही तिथं जाणार आहेत का? भेट द्यांना काही सल्ला वगैरे? मी आज जाणार नाही. मी उद्या सकाळी म्हणजे आज रात्री उशिरा जाणार आहे, उद्या संध्याकाळी त्यांच्याकडे जाणार. पण पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे जाणार आहे की हे उपोषण कुठंतरी पटकन सुटलं पाहिजे. त्यातल्या काही मी म्हणतो संपूर्ण सगळ्यांना का मागण्या मंजूर करता येणार, काही मागण्या तातडीच्या काही निर्णय घेऊन आणि पुढं मनोजदादांनी सुद्धा दोन्ही बाजूनी आता जे चाललेलं आहे दोन्ही बाजूनी सरकारला असं वाटतंय की बा आम्हाला अजून 100 दिवस झाले नाही आणि दादा उपोषणाला बसले, आणि दादांना असं वाटतं की बा मी राजकारण केलं नाही आणि मी बसलो आहे, मग मला या ठिकाणी हे बरोबर आहे. दोन्ही बाजूंचं हे बरोबर आहे. तर उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेऊन त्यांना मी तिथे टेलिफोनिक संदेशाद्वारे काही बाबींमध्ये दादांची नाही परंतु त्यांचे सबऑर्डिनेट्स जे आहेत त्यांच्याशी बोललो आहे. त्यांच्याशी बोलून चर्चा करून उद्या मुख्यमंत्री महोदयांशी विनंती करून त्यांनाही विनंती करतो आणि या बाबतीमध्ये कसा मार्ग काढता येईल, उपोषण थांबेल आणि त्याला पुढं काही कालावधी देऊन आणि काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासारख्या आहेत ते त्यांनी बी मान्य कराव्यात आणि दादांनी, कारण उपोषण जास्त कालावधी आता ह्यावेळेस त्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे. कारण यावेळेस शरीर तेवढं पहिल्यासारखं राहिलेलं नाही. यावेळेस मोर्चामध्ये मी स्वतः पाहिलं की साध्या पायरीहून चढतानासुद्धा करावं लागतं, पकडावं लागतं, उतरतानासुद्धा पकडावं लागतं आणि बोलतानासुद्धा जाणवतं आहे की आतड्याला पीळ आणूनच बोलावं लागतं. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. ज्यावेळेस बीड जिल्हा 26 लय आकडा कमी सांगितला आहे, परंतु काय आकडा सांगताना सुद्धा त्या 26 मधले मी चेक केले 10 लोक असे आहेत त्यांनी आकाचं तोंडसुद्धा पाहिलेलं नसेल. माझी विनंती आहे माहिती देणाऱ्यांनी सुद्धा व्यक्तिगत कोणावर, कारण हे आकाच्या ह्या केस म्हणजे संतोष देशमुखच्या केसमधले 6 आरोपी ज्यांनी पकडले त्यावेळी अधिकाऱ्यांचे नावं जर त्या यादीत येत असतील तर दुर्दैव आहे. अशा यादीत नावं देऊ नये. परंतु आकाच्या मर्जीतले लोक फक्त 26 नाहीत, 226 असतील. ते सगळ्यांची यादी आम्ही कलेक्ट करतो आहे आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना देऊन हे असं जे पोलीस दल आहे हे बीड जिल्ह्यामध्ये ठेवण्यात येऊ नये, बीड जिल्ह्याच्या बाहेर हे टाकावं. कारण ते आकांच्या दिमतीला कोण माणसं पाठवायचं, पाय छापायला कोणी पाठवायचं अशा पद्धतीचं सुद्धा तयाऱ्या करतायत. आणि करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवताना दिसलेले जे लोक आहेत त्यांचे नावं मी ऑलरेडी घेतलेले आहेत, परंतु साडी नेसलेली व्यक्ती मी एका पोलीस अधिकारी म्हणलं होतं तर तो पोलीस कर्मचारी नाही आहे, देशमुख नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे. सध्या अंजली PM रिपोर्टमध्ये छेड अत्यंत चुकीचं आहे बरं का. मला काय त्यांच्याबरोबर भांडण करत नाही बसायचं. अंजलीताईंना मला सांगायचं आहे की CS हा व्यक्ती अतिशय चांगला आहे. ते सध्या आता परदेशात गेलेले इथं नाही आहेत. त्यांचे सबऑर्डिनेट कोणी काम करत असतील मला माहिती नाही, परंतु संतोष देशमुखचा PM रिपोर्ट बिलकुल छेडखानीचा वगैरे नाही, अतिशय प्रॉपर तयार केलेला आहे. आणि समजा अंजली दमानियांना, आम्हाला तर कोणाला ऑब्जेक्शन नाही आहे, देशमुखांच्या कुटुंबियाचं काही ऑब्जेक्शन नाही आहे त्याच्या बाबतीत. आणि 8 पानी जो PM रिपोर्ट आहे तो परफेक्ट PM रिपोर्ट आहे, त्याच्या बाबतीत आमचं कोणाचं काही दुमत नाही. आणि जर त्यांचं दुमत असेल तर विषारा अजून प्रिझर्व आहे ना,
विषारा 6 महिन्यामध्ये कधी बी आपल्याला परत रिचेक करता येतो. त्यामुळं माझं मत आहे की त्यांचं हॉटेल हे बघा असंच होतं आहे. कोणाला तरी त्यांच्याबद्दल जिलोशी असली की त्यांनी कागद गोळा करायचे, त्यांचं कुठंतरी फोटो काढायचा. आता सरकारी डॉक्टरचा दवाखाना आहे. कोणत्या सरकारी डॉक्टरचा दवाखाना नाही मला सांगा ना. ते सरकारी डॉक्टरवरती कारवाई करायची म्हणल्यावर महाराष्ट्रात डॉक्टरच शिल्लक राहायचा नाही. त्याच्यामुळं एकटं काय त्यांचा नाही. आणि CS ते इथे आल्याच्या नंतर मागंसुद्धा त्याने अतिशय सुंदर काम केलेलं आहे. आणि आत्तासुद्धा ते आलं की OPDच वाढती कोण आणि डिलिव्हरी वाढती इतके मोठ्या प्रमाणात. बघा ना फरक. मधल्या कालावधीत ते नव्हते ना. त्या कालावधीत पुन्हा पेपरला बातम्या यायला सुरुवात झाल्या, पुन्हा TV ला बातम्या आल्या. अशोक थोरात आल्यापासून बातम्या आहेत का? अशोक थोरात आल्यापासून माझा त्याचा काय फारसा संबंध बी नाही. मी कधी त्याच्या बिचाऱ्याच्या बदलीला प्रयत्न केला नाही किंवा पत्र बी दिलेलं नाही. परंतु रिपोर्ट जो आहे, तुम्ही सगळे पत्रकार आपले बीडचेच आहे, तुम्ही जाऊन बघा ना. दवाखान्यात स्वच्छता वाढले का नाही, अमकं झालं का नाही. आता हे जे वाल्मिकांना कराडांना तिथं आणलं याच्याबद्दल जे ऑब्जेक्शन असेल तर ते आता परदेशात आहेत. त्यांच्या जागेवर सबऑर्डिनेटने कोणी निर्णय घेतला असेल, जर चुकीचा निर्णय घेतला असेल तर ते कारवाईस पात्र होतील. परंतु माझं मत असं आहे की आरोपी जरी कोणी असला तरी त्याला मानवी हक्काप्रमाणे किंवा न्यायालयाने परमिशन दिल्याच्या नंतर त्याचं मेडिकल चेकअप होणं हा त्याचा अधिकार आहे. आणि आता मला वाटतं रिपोर्ट सगळे नील आले, जेलमध्ये घाला. या संपूर्ण